आपला जो काही फार्मसीचा सिलेबस आहे तो कोण रेग्युलेट करतो, तर PCI आपला सिलेबस हे रेग्युलेट करतं. अकॉर्डिंग टू द PCI, बी फार्मसीचा जो 7th सेमिस्टर आहे यामध्ये आपल्याला एक प्रॅक्टिस स्कूल असतो फॉर 150 मार्क्स. प्रॅक्टिस स्कूल बद्दल मुलांना वेरियस असे क्वेश्चन असतात, वेरियस असं कन्फ्युजन मुलांमध्ये असतं. मला बरेचसे असे कमेंट सुद्धा आलेले आहे आणि पर्सनली सुद्धा मुलांनी ह्या टॉपिकवरती खूप असे क्वेश्चन केले आहे. सो आय थॉट की ह्या टॉपिकवरती मी एक व्हिडिओ प्रिपेअर करेल, सो दॅट सगळे जे काही माझे स्टुडंट्स आहे, ऑनलाईन स्टुडंट आणि ऑफलाईन स्टुडंट, सगळ्यांना ह्या टॉपिकवरती सगळी काही क्लिअरिटी होईल. ओके, तो जो 7th सेमिस्टर आहे आपला, यामध्ये आपल्याला एक न्यू असा टॉपिक बघायला मिळतो, तो आहे आपला प्रॅक्टिस स्कूल. प्रॅक्टिस स्कूल म्हणजे काय? प्रॅक्टिस स्कूलमध्ये आपण काय काय परफॉर्म करू शकतो, कुठल्या कुठल्या पॉइंट्स आपण लक्षात ठेवायला पाहिजे, वेरियस असे टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे. तुमच्या सेमिस्टरसाठी तुम्हाला भरपूर असं हेल्पफुल राहणार आहे. तर स्टार्ट करूया आजच्या मेन टॉपिक वरती. गाईज, आपल्याला फर्स्ट टाइम आपल्या सिलेबस मध्ये बघायला मिळालं आहे प्रॅक्टिस स्कूल. आतापर्यंत जे काही आपले प्रॅक्टिकल्स होते त्यामध्ये आपल्याला एक सवय होती की जे काही प्रॅक्टिकल दिले आहे, प्रॅक्टिकलचं आपल्याला एम दिलं असतं, ऑब्झर्वेशन दिलं असतं, प्रोसिजर दिलं असतं, रिझल्ट सुद्धा आपल्याला दिलं असतं. मीन्स जे काही रिझल्टची रेंज आहे ती दिलेली असते, किंवा सिनियरचे जे काही प्रॅक्टिकल बुक आहे त्यामधनं आपण एक रेफरन्स घेऊन आपण आपला प्रॅक्टिकल परफॉर्म करत असतो. ह्या साच्यामध्ये आपण बनलेला आहोत आणि ही एक आपल्याला सवय झाली आहे. बट नाऊ वी आर अ ग्रोन अप. 3 आपले इयर कंप्लीट झाले आहे आणि आता आपण बी फार्मसीच्या फायनल इयरमध्ये आहे आणि जे काही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे ती आता आपल्याकडे कलेक्ट झालेली आहे. नाऊ इट्स टाइम टू परफॉर्म युअर सेल्फ, टू प्रूव्ह युअर सेल्फ. सो आपल्या सिलेबसमध्ये हे एक पॅटर्न क्रिएट केलेला आहे की आतापर्यंत तुम्ही जे काही थेरॉटिकली स्टडी केलं आहे याच्यामध्ये आता एखादा टॉपिक तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग असणार, त्या टॉपिकवरती तुम्ही स्वतःला प्रूफ करू शकता किंवा स्वतःला काहीतरी न्यू अशा गोष्टी डेव्हलप करू शकता. यासाठी आपल्या सिलेबसमध्ये ही प्रॅक्टिस स्कूल दिलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण ह्या प्रॅक्टिस स्कूलमध्ये काय काय करू शकतो, तर ह्या प्रॅक्टिस स्कूलमध्ये 3 डिफरंट वे करू शकतो. फर्स्ट, यू कॅन गो फॉर अ एक्सपेरिमेंटल वर्क और लॅबोरेटरी वर्क, और यू कॅन सिलेक्ट फॉर अ सर्वे रिपोर्ट. जर सर्वे रिपोर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला इंटरेस्ट नसणार तर यू कॅन चूज ॲज अ ट्रेनिंग सुद्धा तुम्ही यामध्ये चूज करू शकता. मग आता यामध्ये कसं काय आपण चूज करायला पाहिजे, 3 जे मी तुम्हाला टॉपिक दिले आहे यामध्ये तुम्ही कुठला सिलेक्ट करायला पाहिजे आणि नेमकं ह्या टॉपिक मध्ये काय करायचं असते ते आपल्याला आता बघायचं आहे. फर्स्ट वन आहे एक्सपेरिमेंटल वर्क और लॅबोरेटरी वर्क. यामध्ये तुम्ही आता फर्स्ट इयर पासून 3rd इयर पर्यंत जे काही प्रॅक्टिकल परफॉर्म केलं, यामध्ये तुम्हाला एखादा टॉपिक असा असणार ज्यामध्ये तुम्हाला भरपूर असा इंटरेस्ट आहे. जनरली आपण जे फार्मास्युटिक्सचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो त्याच्यामध्ये आपल्याला बरेच असे फॉर्म्युलेशन असते, फॉर्म्युलेशन ऑफ व्हेरियस टॅबलेट्स, कॅप्सूल्स. कॉस्मॅटिक्समध्ये आपण भरपूर असे फॉर्म्युलेशन केले आहे. जनरली मुलींना इंटरेस्ट असतो कॉस्मॅटिक्समध्ये, लाईक कॉम्पॅक्ट पावडरमध्ये, लिपस्टिक्समध्ये, व्हेरियस क्रीम्समध्ये, हर्बल्समध्ये बरेच असे आपण प्रॅक्टिकल्स परफॉर्म केले. त्याच्यामधला एक तरी तुम्हाला असा एक्सपेरिमेंट असणार किंवा असा एखादा टॉपिक असणार, फॉर्म्युलेशन असणार ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट आहे. सो तुम्ही इंटरेस्टेड असणारा असा एक टॉपिक घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला फॉर्म्युलेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मला एखाद्या टॅबलेटमध्ये इंटरेस्ट आहे, टॅबलेट फॉर्म्युलेशन मला भरपूर आवडतं. सो मी काय करणार, टॅबलेट फॉर्म्युलेशन हा टॉपिक घेणार. आफ्टर दॅट त्यावरती मला काही स्वतःचा इनपुट द्यायचा आहे, स्वतःचे एफर्ट्स द्यायचे आहे. ठीक आहे, एक्सपेरिमेंटल वर्क आपण जेव्हा चूज करतो त्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक असतो युनिकनेस आणि सेकंड असतो त्याच्यामध्ये तुमचा एफर्ट. तुम्ही जो टॉपिक सिलेक्ट करणार आहे, फॉर एक्झाम्पल टॅबलेटचं फॉर्म्युलेशन सिलेक्ट करणार आहे, त्यामध्ये तुमचा युनिकनेस असणार पाहिजे. ठीक आहे, आता वी नो की जे काही कॉम्बिनेशन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, वाईडली रेंज आहे याच्यामध्ये, म्हणजे एका डिसीजसाठी भरपूर असे टॅबलेट्स आहे, भरपूर असे कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. सो मग तुम्ही तुमचा युनिकनेस कुठे देऊ शकता? ॲलोपॅथीमध्ये भरपूर अशी डिस्कवरी झाली आहे. सो तुम्ही आयुर्वेदिक सिलेक्ट करू शकता का? एखादी आयुर्वेदिकची टॅबलेट प्रिपरेशन करू शकता का? 2-3 आयुर्वेदिक प्रिपरेशन मिक्स करून काहीतरी न्यू फॉर्म करू शकता का? किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्रीम बनवण्यात खूप इंटरेस्ट असणार तर तुम्ही आयुर्वेदिक एखादी क्रीम प्रिपेअर करू शकता का? फॉर एक्झाम्पल व्हेरियस कंटेंट घेतले तुम्ही तुमच्या कोग्नोसी मधले, त्याला मिक्स केला आणि तुम्ही क्रीम प्रिपरेशन करू शकता का? ठीक आहे, सो असा तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे
तो टॉपिक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यावरतीच रिसर्च करायचा आहे की तुम्ही काय युनिक करू शकता. ठीक आहे, हा झाला युनिकनेस. सेकंड, तुम्हाला त्याच्यामध्ये एफर्ट्स द्यायचे आहे. तुमचं स्वतःचं काहीतरी असं प्रिपेअर करायचं आहे. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता एखादा टॉपिक. फॉर एक्झाम्पल मला हर्बल टॅबलेट बनवायचं आहे फॉर द डिक्रीजिंग ब्लड प्रेशर. ठीक आहे, सो मग तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे की याच्यामध्ये आतापर्यंत डिस्कवरी काय झाली आहे, तुम्ही तुमचा युनिकनेस काय देऊ शकता, कुठलं कॉम्बिनेशन तुम्ही यूज करू शकता. व्हेरियस असे टूल्स असे अवेलेबल आहे. नाउअडेज टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली आहे, एआयचे व्हेरियस जे टूल्स आहे, तुम्ही ते टूल्स यूज करू शकता आणि यावरती सोल्युशन घेऊ शकता. ठीक आहे, सो असा टॉपिक आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं आहे, टॅबलेट फॉर्म्युलेट करायची आहे. त्याच्यावरती प्रॉपर असं आपलं जे काही आपण वर्क केलं त्याच्यावरती अशी एक समरी प्रिपेअर करायची आणि ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. हा झाला फर्स्ट टॉपिक, फर्स्ट पार्ट जो तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला फॉर्म्युलेशनमध्ये इंटरेस्ट नाही आहे तर तुम्ही सर्वे रिपोर्ट प्रिपेअर करू शकता. सर्वे रिपोर्टमध्ये काय करायचं आहे, एक तुम्हाला तुमचा एरिया सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही ज्या एरियामध्ये राहता किंवा तुमचं कॉलेज ज्या एरियामध्ये राहतं किंवा तुम्ही हॉस्पिटल सर्वे करू शकता. जेव्हा तुम्ही सर्वेला जाणार तुम्हाला एक 10 to 15 क्वेश्चनची लिस्ट प्रिपेअर करायची आहे. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल सर्वे आपण सिलेक्ट केला आहे, मग ग्रुपमध्ये करू शकता किंवा इंडिव्हिज्युअली करू शकता, हे तुमचं पर्सनली ओपिनियन आहे. मग आता हॉस्पिटल सर्वे करायचं आहे. 10 to 15 क्वेश्चनची आपण लिस्ट सुद्धा प्रिपेअर केली आहे. काय करायचं, हॉस्पिटलमध्ये आपण जाणार, पेशंट टू पेशंटला हे जे आपले 10 to 15 क्वेश्चन आहे ते आपण विचारणार. इट मे बी रिलेटेड टू देअर डायग्नोसिस किंवा त्यांचे जे मेडिसिन्स आहे किंवा जो काही हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचे मॅनेजमेंट आहे ते तुमच्यावरती कम्प्लिटली आहे की तुम्ही कुठला क्वेश्चन विचारता. प्रत्येक पेशंटला किंवा एक 20 to 25 पेशंटला तुम्हाला सेम क्वेश्चन विचारायचे आहे. ते सेम क्वेश्चन तेव्हा तुम्ही विचारता त्याची तुम्हाला एक रिपोर्ट प्रिपेअर करायची आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 25 पेशंट घेतले, 25 पेशंटला सेम क्वेश्चन विचारले, त्यांची एक रिपोर्ट तयार केली आणि ती रिपोर्ट तुम्हाला सबमिट करायची आहे. ठीक आहे, ही झालं तुमचं सेकंड प्रॅक्टिस वर्क किंवा सेकंड प्रॅक्टिस स्कूल मधला वर्क. ठीक आहे, नाउ थर्ड केसमध्ये तुम्ही काय करू शकता, ट्रेनिंग मध्ये आपण काय करू शकतो, एखादं असं इन्स्ट्रुमेंट जे तुमच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रेझेंट आहे त्यावरती तुम्ही तुमचा ट्रेनिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल UV झालं, IR झालं, हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे यावरती तुम्ही तुमचा 150 अवर्स देऊ शकता. ठीक आहे, आपल्याला 150 अवर्स द्यायचे आहे 7th सेमिस्टरमध्ये, हा जो काही टॉपिक आहे याच्यावरती. ठीक आहे, तुम्ही डेली त्याला 2 ते 3 तास देऊ शकता. त्याच्यावरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकता, वेगवेगळे कॅलिब्रेशन स्टडी करू शकता. ठीक आहे, सो हा एक टॉपिक आहे ट्रेनिंग. तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेऊ शकता किंवा एक्सटर्नली कुठेतरी जाऊन एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही ट्रेनिंग करू शकता. हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे, तुम्ही काय करता. बट तुम्ही जे काय करणार ते काहीतरी युनिक असायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स असायला पाहिजे. सो आय थिंक तुमचे जे काही प्रॅक्टिस स्कूलबद्दल जे क्युरीज होते ते क्लिअर झाले असणार. टॉपिक कशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झाले असणार. तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती जर क्युरी असणार तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी त्यावरती एक नक्की व्हिडिओ प्रिपेअर करेन आणि तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन द्यायचा प्रयत्न करणार. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सो दॅट असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.